तुझ्यावर त्यांची माया असती तर एकदा तरी तुझ्या घरी आले असते, तुझ्या घराला भेट दिली असते. अगं माहेरची आठवण विसर आणि आपल्या संसाराला लाग. काय संसाराला लागू? काय आहे आपल्या घरी? दगड आणि मसन. अगं माझी काही चूक नाही, त्या भगवंताची आहे. काय तुमची चूक नाही? तुम्ही खोटे नाते सांगून माझ्या बरोबर लग्न केले. अगं तुला चांगल्या प्रकारे राहायचं असेल तर राहा, नाहीतर माहेरी चालती हो. कशी माहेरी जाणार? तुमच्या गचीचा रक्त घेईन तेव्हाच माहेरी जाईन. असं काय? बरे चाल लवकर, स्वयंपाक तयार कर. काय आहे घरात भरले तर स्वयंपाक करू. काय का लता, घरात तांदूळ पीठ काहीच नाही काय? कोठले तांदूळ आणि कोठले पीठ? रिकामी भांडी आहेत घरात. अगं लता, माझी गरिबीपणा या जगाला दाखवू नकोस का? थांब मी आता
काय रोजगार हमीचे काम सुरू होणार? चला मी सुद्धा कामावर येते. आता मी लवकर स्वयंपाक बनवते. आता बायको टाळ्या घाली वाटते. कुठपर्यंत दूर पडणार? अगं ए लता, लवकर शिदोरी घेऊन ये. मी शिदोरी घेऊन आले. चला लवकर कामाला जाऊ. चाल लवकर. देवा, माझे पती नोकरीवर गेले तेव्हापासून मला चैन पडत नाही ना. मी तुमची सारखी वाट बघत आहे. मला कधी येऊन भेट द्याल? बघा तारा, रडू नकोस. त्या भगवंताला मागणी मान. माझ्या कुंकवाच्या धन्याला सुटी ठेव म्हणून. जा स्वयंपाक पाण्याला लाग. ठीक आहे आत्या, जाते मी. हे परमेश्वरा, माझ्या बाळाला सुटी ठेव आणि माझ्या भेटीला लवकर येऊ दे. मालकीन बाई कशाचा विचार करीता? आपल्यावर कोणते संकट आले ते या सांगा सदूला. सदू, मी कसला विचार करणार? माझ्या चंद्रकांतची आठवण झाली मला. मोठे बालकीला 4-8 दिवसात गावाकडे येणार. चिंता करू नका. सदू, चिंता करू नको तर काय करू? माझ्या लाडक्याला पाहिल्याशिवाय मला चैन पडत नाही. बाई साहेब, आपण अडाणी आहात का? मालकाला सुट्ट्या मिळतील तेव्हा ते येतील ना. सदू भाऊ, तुझे म्हणणे बरोबर आहे. माझीच चुकते. आत्या, स्वयंपाक झाले आहे. चला जेवण करायला. सदू भाऊ, आपण सुद्धा चला. चला सदू भाऊ. आज 15 दिवसाच्या सुट्ट्या घेऊन गावाकडे गेलं पाहिजे. माझी आई व तारा माझी सारखी वाट पाहत असती. तारा पाहत असेल वाट, तारा पाहत असेल वाट, तारा पाहत असेल वाट.
विचार येत आहे. ताईच्या गावावरून जावे लागतं. तिची पण भेट घेणे आवश्यक आहे. लग्नापासून तिची व माझी भेट झाली नाही. माझी वेडी माया आता आपण सुट्ट्या घेऊन गेलं पाहिजे. आम्ही तरी चालू करतो. देवा भगवंता, माझी आई व दादा किती कठोर मनाचे. लग्न झाले तेव्हापासून त्यांची माझी भेट झाली नाही. या ताईची आज आठवण विसरले वाटतं. अगं लता, या जगात कोणाचा भाव आणि कोणाचा पण. मी म्हणतो त्यांची आशा सोड आणि या हिम्मतरावाची आशा धर. लता, तुझे म्हणणे मला पसंत पडले. वर मजुरी करून प्रपंच चालवू. चला ना, आता आपण संसाराला लागू. अहो भाऊसाहेब, हिम्मतराव सावकाराचे घर कुणीकडे आहे?
लता आहे. काय लताबाई? हे बघा वरच्या माडीवर उभी आहे. ठीक आहे. तर थोडस काव ठंडी आहे चौकीस तर पाय म्हण तो व्हिडिओ शूटिंग कर आणि तो या माझ्या गटपातळी कशाचे काम पडले? साहेब, आम्ही तर काहीच गुन्हा केला नाही. काय ताई? मला नाही ओळखलीस का? काय? आपण माझे भाऊ चंद्रकांत आहात? नाही, मला खरं वाटत नाही. आता असू का लता, मी खोटं बोलत नाही. मी तुझा भाऊ चंद्रकांत आहे. नाही, तुम्ही माझे भाऊ नाही. तुम्ही कोणतरी साहेब आहात. ताई, माझे ऐकून घे. मी तुझा भाऊ आहे, चंद्रकांतच आहे. ₹5 कशी मला बाबाच्या जागेवर साहेबाची नोकरी मिळाली. काय? तुला बाबाची नोकरी मिळाली म्हणून तू मोठा साहेब झालास, म्हणून या बहिणीची आठवण विसरलाच वाटतं. लता, तसं नाही ग. मी तुझ्या गावाला येणार होतो त्याच दिवशी मला नोकरीचा ऑर्डर आला, म्हणून मी येऊ शकलो नाही. मी आता सुट्ट्या घेऊन गावाकडे निघालो, पण तुझी मला आठवण झाली म्हणून मी तुला भेटायला आलो. ताई, तू सुखी आहेस ना? दादा, कसली सुखी? काय सांगू रे
ताई शांत हो. जसे काही नशिबात असले तसे भोगावे लागणार. ताई रडू नको. मी गावाकडे जातो व सदू काका जवळ गहू तांदळाचे बोरे पाठवितो. बरं मी निघतो ताई. आई माझी वाट पाहत असे. दादा तुला माझी विनंती आहे. आजच्या दिवस माझ्या घरी मुक्काम कर. माझ्या घरी चटणी भाकर खा आणि उद्या सकाळी गावाला निघून जा. ताई तुझा आग्रह आहे तर मी मुक्काम करतो. पण ताई तुझ्याकडे तर पैसा तर नाही. हे घे 1000 रुपये. तुला जो काही सामान लागत असेल तो घेऊन ये. नमस्कार चंद्रकांतजी. नमस्कार भाऊजी. आपण कधी आले? भाऊजी मला आल्या बराच वेळ झाला पण तुमचा पत्ता नाही. कुठे गेले होते? चंद्रकांत तुम्हाला काय सांगू? मला सांगायला शरम वाटतो. काय भाऊजी आपल्यावर विपत्ती आली आहे का? विपत्ती आली असेल तर भोगावेच लागतं. मी कंपनीमध्ये कामाला गेलो होतो. म्हणजे आपण वनमजुरीचे काम करता काय? मागे सांगत होत्या मी 10 एकरचा कास्तकार आहे म्हणून. कुठं गेले हे तुमचे श्रीमंती? चंद्रकांत माझी श्रीमंती सगळी धुळीला मिळाली. मी आज गरीब झालो. मला क्षमा करा. भाऊजी शांत व्हा. श्रीमंत ही दुपारची सावली आहे. प्राणनाथ आपण बाजारात जाऊन सामान घेऊन या चला. अगं पण आपल्याजवळ पैसा नाही. सामान कशाने आणायचे? नाथ पैसे माझ्या भावाने दिले आहेत. सामान घेऊन येऊ चला. चाल लता. चंद्रकांत तुम्ही आता आराम करा. आम्ही लता सोबत बाजारात जाऊन सामान घेऊन येतो. ठीक आहे भाऊजी जा तुम्ही. देवा भगवंता खरोखरच माझ्या बहिणीच्या लता गरीबाच्या घरी पडली. माझ्या बहिणीचे हाल पाहून, माझ्या बहिणीचे हाल पाहून, माझ्या बहिणीचे हाल पाहून
घरी गेल्यावर माझ्या आईला सांगेन तर माझ्या आईला फार दुःख होईल. माझ्याने जशा मान होत नाही तर तिला आपल्या गावाला नेलं पाहिजे. ताईला येईपर्यंत आपण आराम केला पाहिजे. माझ्या मनात एक विचार येत आहे. अगं कसला विचार? नाता ऐका माझे पैशासाठी तू आपल्या स्वतःच्या भावाचा बळी घेतो म्हणतात. किती पापी नाहीस तू. कसले पाप? आपण गप्प राहा. करते मी ते बरोबर करते. काय बरोबर करणार? अगं तो परका नाही. एका
लता अरे गप्पा ना आता बंद किराणा आणायला गेली तर अजून का आली नाही? हे बदल दादा आली मी. ताई भाऊजी कुठं आहे? दादा ते येणार होते पण त्यांचे कंपनीचे साहेब मिळाले. ते त्यांना घेऊन गेले. हात दुखले का दुर्गा ताई, भाऊजी कधी येणार? मधला अंक झाला. मला खूप भूक लागली आहे. बंद केला असं व्हिडिओ हो दादा काढता होता तिसरा तिसरा काढायचा आता मी लवकर स्वयंपाक बनवते. 3 पार्टाचे 3 व्हिडिओ आहेत ना. हो लता भाऊजींना एक सांगायचं होता. दादा कसला सल्ला सांगायचा होता सांग मला. ऐका ग ताई माझे विचार, ऐका ग ताई माझे विचार, सोडून जावे हे नगर, अगं हे नगर. माझे विचार, सोडून जावे
बहिणीच्या जीवासाठी आपली अर्धी इस्टेट माझ्या नावाने करणार आहेस? ठीक आहे, तुझा सल्ला तुझे भाऊजी आल्यावर सांगते मी त्यांना. ठीक आहे ताई, मी गावाला गेल्यानंतर सर्व हकीकत आईला कळवणार आणि आईला खूप दुःख होईल आणि तुला येऊन घेऊन जाईल. ठीक आहे दादा, आता मी स्वयंपाक बनवते, तोपर्यंत तू गावात फिरून ये. ठीक आहे ताई, मी गावात फिरून येतो. दादाजी खरे आहे, पण त्याच्या अंगावर दागिने आहेत. ते थोडेसे मला मिळणार नाही, म्हणून मला जेवणात जर टाकलीच पाहिजे. आज करीन तुझा घात, आज करीन तुझा घात, तुझा घात, आज करीन तुझा घात, करीन तुझा घात, आज करीन तुझा घात, आज करीन तुझा घात, आता कामाला लागलं पाहिजे. ताई, अगं ए ताई, स्वयंपाक झालं का? मला फार भूक लागलेली आहे. ताई, अगं ए ताई,
थंडीच्या ना माझे पुरे चोपडे होऊन गेले पुरे प्लेन आता झालं होतं का? ताई, 5 वाजले. मी पहिलाच तास घेतला पण तर माझा खराब झाला. दादा, भाजी भात तर टाकली आहे. काहीच पडले दिसत नाही. दादा, मनात शंका ठेवू नकोस. दादा, तू आनंदाने जेवण कर. ताई, आपण खास करू नका. दादा, कारल्याची भाजी आहे. ती कडूच लागते. जेवण कर दादा. ताई, माझ्या पोटात कशी आग लागली. मला पिण्याकरता पाणी दे. आई, करतो का? ताई, मला पाणी पाज गं. तोंड कसं मारलं गं? काय? पाणी पाहिजे. आई, मरतो गं. मरतो गं. आई, लवकर पाणी आण. आग भडकली पोटात. आग भडकली पोटात. आग भडकली
माझ्या पोटात आग भडकली. दादा घरात एकही पाणी नाही. घरात एकही पाणी नाही. कुठे भरले होते पण मांजरीनं गंडवून दिले. ताई तुझ्या पोटात कपट होता म्हणूनच तर तू मला मुक्कामाला थांबवलीस. अगं माझ्या पैशापायी माझ्यावर सूड उगवलीस. ताई विचार कर, मी तुझा भाऊ आहे. मला पाणी पाज. याला पाणी दिले याला पाणी दिलं तर हा मरणार नाही. हा मरणार नाही. दादा थोडा आराम घे. मी विहिरीवर जाऊन पाणी घेऊन येतो. मी मरतो का? माझी वाट पाहत असाल पण माझी वाट या ताईने लावली. धावगाडी तारानी चाललो हे मथुरा. धावगाडी तारानी चाललो हे मथुरा. ताई पाणी दे. माझी आई ताईच्या भेटीला आलो तर ताईने माझा घात केला. राणी तारा आता मी या पुरीला चाललो. आता हा असा मरणार तर नाही.
आता आपण एक युक्ती सुचवली पाहिजे. आपल्या घरी मिरची वाटायचा पाट आहे ना, त्या गरुड्याने याचे डोके फोडले पाहिजे. म्हणजे याचे प्राण जातील. ताई, माझ्या बहिणी, मी तुझा भाऊ आहे ग. मला तारक्यात मारून प्राण घेऊ नको. ताई, मी तुझ्या पाया पडतो ग. मी तुझ्या पाया पडतो.
वैरी नाही आता घे दे घे. अगं, ए, काय करते? काय झालं मी ते करण्यात? स्वतःच्या भावाला मारून त्याच्या देहाची हालहाल करतोय. काही लाज शरम ठेवली की नाही? गप्प राहा. ओरडतो कशाला? मी केली ते बरोबर केली. काय बरोबर केलीस तू? तू बाई नसून तू एक कसाई नाहीस, कसाई. त्याच्या देहाचे तुकडे तुकडे करतायस. तुम्ही गप्प बसा. याचे तुकडे तुकडे करून एका मडक्यात भरून ठेवते. गाव सांसून झाले की हे मडके घेऊन गंगेवर येऊन शिरून या. म्हणजे कुणालाच पत्ता लागणार नाही. अगं, हे काय माझ्याला नाही जमायचे. जशी तू काम केलीस तशी तूच कर. मी या घरी राहणार नाही. तू कसाईन कोणत्या दिवशी माझा प्राण घेशील. जातो मी. ना मी तुमच्या पाया पडतो. जाऊ नका. मी भावाचा प्राण घेतली. माझी चूक झाली. पण मी सांगते ते काम करा. आता चालणार नाही. चल दूर हो. माझा मार्ग मोकळा कर. करणी केलीस तू कशी भरणी भर. जातो मी. ठीक आहे, जा. येशील माझ्याजवळ. चला आता आपण याचे हातपाय तोडून मडक्यात भरले पाहिजे. आता आपण दिवस निघतात गंगेवर गेले पाहिजे आणि रक्ताचे कपडे साफ केले पाहिजे. घ्या ना काहीतरी वाजवा. घ्या. हे थोडं दे. आता नाही का तुझं स्वप्नच आहे. स्वप्न सांग पुढची नाही का म्युझिक बिझिक द्याला. आई मी गावाकडे निघालो.
तेवढ्यात निघालो पण मध्येच ताईचे गाव पडले. मी ताईच्या घरी गेलो तेव्हा ताईने मला मुक्कामाबद्दल आग्रह केला. मी थांबलो. आई, तारा, तुम्हाला काय सांगू? ताईने जेवणात विष टाकलं. मला पाणी पाजले असते तर मी माझे प्राण वाचवले असते. पण ताईने माझ्या डोक्यात तिखट वाटायचे वरूला मारले तेव्हा माझे प्राण गेले. नंतर माझ्या ताईने देहाचे तुकडे तुकडे केले व घरामध्ये मडक्यात लपवून ठेवले. आई, तारा, मी तुम्हाला सोडून यमपुरीला गेलो. तारा पटकन उठते. कशाला रडतोस? कशाला रडत आहे? आत्याबाई, माझे पती माझे पती मला स्वप्नामध्ये येऊन सांगितले की मला स्वप्नात येऊन सांगितले की माझा प्राण ताईने घेतला. माझा प्राण ताईने घेतला म्हणून. स्वप्न खरंच होणार काय? तारा, मलाही हेच स्वप्न पडले ग. तेच स्वप्न पडले मला, पडले मला. आई गेलो मन सरदाला, आई गेलो मन सरदाला. स्वप्न खरंच ठरणार काय? तारा, खरं आणि खोटं काय सांगू? राजा हरिश्चंद्राने स्वप्नात येऊन सर्व संपत्ती दान केली. त्यावरून मला खरंच वाटते आत्या, माझ्या पती देवाची खरंच घात झाला असेल का?
नाता येतो मनाला साथ मनाला झोपले आम्हाला राग लागला आता कोणी नाही तर राहिला ना बाई साहेब काय झालं रडायला सांगा या सदूला अब घ्या ना यार का करतायत माग खरं सदू भाऊ कशी मी शांत राहू आम्हा दोघींना एकच स्वप्न पडला हे स्वप्न कसे खोटे समजायचे सदू भाऊ खरं काय आणि खोटं काय आम्ही ताईच्या गावाला जाऊन चौकशी करून येतो
तू सगळा घर संसार सांभाळ. तारा, चल आपण गेल्या पाहिजे. देवा भगवंता, स्वप्न खरे ठरणार काय? मला पण काही सुचत नाही. माझ्या मालकाचा घात झाला. माझ्या मालकाचा घात झाला तर माझा प्राण ठेवणार नाही. चल आता आपले काम केले पाहिजे. झाली का होत आहे का हां दे मला व्हॉट्सअप करशील ना मला व्हॉट्सअप करशील ना हां ठीक आहे ना शाळेची गेले वाजत आहे सुट्टी झाली. आता आपण रक्ताचे कपडे साफ करायला गंगेवर गेले पाहिजे. काय सांगायचं नाही. अगं ए ताई, कुठं गेली? दिसत नाही. अगं ए ताई, ठीक आहे. दार उघड. आत्या, ही घरी नाही. आपण हिच्या घराचा ताला तोडू चौकशी केली पाहिजे. तारा, तुझं खरं आहे पण आपल्यावरच चोरीचा आरोप येणार. आपण या गावच्या सरपंच पोलीस पाटलांना बोलवून ताला तोडला पाहिजे. अहो सरपंच साहेब, अहो पाटील साहेब, आहात का घरी? साहेब, मी या लताची आई आहे. या लताने जबरदस्त गुन्हा केला आहे. काय गुन्हा कशाचा? सरपंच साहेब, या लताने माझ्या मुलाचा खून केला आहे. असे मला कळले आहे. काय खून केला? कोणी सांगितलं? पाटील साहेब, माझे पतिदेव मला स्वप्नात सांगितला. काय स्वप्नात? स्वप्न कधी खरं ठरतो का? पाटील साहेब, खरं आणि खोटं याची चौकशी करायला आलो आम्ही. तुम्ही इथे उभे राहा, आम्ही या घराचा ताला तोडतो. तारा, आण दगड आणि फोड ताला. दुसरीचा काढू हा? आत्या, रक्ताने भरलेली आहे सुरी. सुरी पहा.
सरपंच साहेब, पाटील साहेब, हे बघा माझ्या बाळाचे प्लेट. अरे बापरे. गावाचे तुकडे करून मडक्यात भरून ठेवलं. एवढी बेशरम बाई गावाच्या स्वतःच्या. कशी तिला शरम तरी लागली नाही. काय खातो म्हणून मटण म्हणून बनवून ठेवलं का काय का. चला पाटील साहेब, मोठा मोठाला पाहिजे का तो त्या पाहिजे नालायक बाईचा शोध घेऊ आपण. तरी एक तर तिकडे सोनी रामनाथ? नाही का या ताराला सोडून कुठं गेले. मी तुम्हाला कोठे पाहू. कसा या ताराचा कुंकू पुसला. बाळ चंद्रकांत, तुझ्या आईला कसा रे विसरलास. या सतीच्या घरी कशाला आलास. या पापणीने तुझ्या जीवाचा बळी घेतला. आत्या, ही पापी कुठं गेली. तिला माझ्या पती बरोबर स्वर्गातच पाठवून येते. ना किती वाजता सरेल ते तुमचा एकाएकी कसा घात झाला. देवा, देवा, कसा रे माझ्या बाळावर खोकलास. आम्ही कोणता पाप केलो. म्हणून आमचे सौभाग्य तोडलास. सदू भाऊ, तू धावून ये आणि माझी भेट घे. तारा, ही पापीन सांगाडी अजून आली नाही. चाल, पाणी तरी पिऊन येऊ. चाल. बाई साहेब, गेले तर अजून का बरे आले नाही. आपण आता ताईच्या गावाला गेले पाहिजे. पाटील साहेब, पाटील साहेब, ती बघायला का येत आहे. येऊ द्या. तिची चांगली धुलाई केलं पाहिजे. नालायक बेशरम बाई गंगेवरून धरून मडका येत आहे. काय पाटील साहेब. अगं,
अरे देवा भगवंता माझ्या भावाला कोण मारले असेल कसा रे माझा घात केलास कशाला दाखवतोस लोकांना ढोंगाचे पसारे मांडले नाही सर्व हे बाई ढोंगाचे पसारे मांडले मी नाही खून केला तिच्याशिवाय कोण करणार तिच्या घरामध्ये पाटील साहेब ते बघा रक्ताने कपडे भरले आला इकडे रक्ताने सगळे बाई काय तू खरं का खोटं हिला सिंधे मॅडम कडे नेलं पाहिजे पोलीस स्टेशनला जाऊन मी येतो रिपोर्ट देवणीची मला सोडून कसा गेला त्याला सोडून
वर्षाचा बडा कसा निघून गेला. तुझ्या घरी काय गणपती आहे? अगं चांडाळी, चल तुला लाज नाही वाटली का? स्वतःच्या भावाची खून करून एका मडक्यात भरून ठेवलीस. आणि जशी धुवायला गेली होतीस कपडे त्याचे. अगं कैदाशील, तू कैदाशी नाहीस, कैदाशील.